वाटाणे म्हटलं त्याचा फरक किती पडलो बघितला. नुसतं वाटाणे म्हटलंय, एक दो वाटाण्यासारखं ओढवाग लावलं नाही. काय बोललो तो सांगता, ब्रह्म विष्णू आणि महेश. आता बुवा निराशी बुवा खायच्या अँगलने ब्रह्म विष्णू महेश वाटलं ते सांग. तिकडे तू बसला असशील, तुका वाटलं असं ती पिंडी आहे, पण नाही त्या भोगवना म्हटला. सांगता पुजारी बुवा काय स्वतः सांगत काय बोलत त्यांच्यात एकाच कळत नाही. स्वतःच्या वर्णात जोक म्हणतात, तोंड धुवून पण मला कळत नाही. शिरा घालून धुवू काय का वया पान खाऊन लाल करतात. नाही, एकदा खरी गोष्ट, एकदा मी पुजारी बुवांच्या घराकडे गेलो ते सकाळी सकाळी आंब्याची भेटीसाठी. सकाळीच गेलो, हे दारावर उभे. काय बुवा चाय पाणी झाली? तर हो झाली. मला तोंड बिन धुलाच नाही. भंगला म्हणता खैसून धुवायचा कळलाच नाही. इकडे सुन हात फिरवतो. म्हणजे इतकी परिस्थिती करण्यापेक्षा हे का गेले तुमका माहिती आहे? या बाबून कुलतडला नसते. बाबू आणि माका प्रेमान बाबू म्हणतात 100%. आई वडिलांचं प्रेम आणि माका शेजारी पाजारी कसा माहिती आहे? बाबू माका प्रेमान बाबू म्हणतात. तेव्हा ना शेजारी पाजारी सुद्धा बाबू बाबू करून माका उचलून घेत. आता पण कसं होय, पण तेव्हा वाईट गोड होत. आता जरा करा आपले गुन्हात ना फिरा फिरा. माका उचलून घेत आजूबाजूवाल्याने बाबू सोहना प्रेमानं द्या गालगुच्चे घेत. माका सांगत पप्पी दे डोळो मार डोळो मार. तेव्हा लहानपणी. आता कोण नाही घेत. आता नाही, त्याने सांगले नाही. आता त्या का बाबू म्हणा असं त्याचा म्हणणं. एका लहान ना अजून केस विले नाही म्हणता. पाठी झॅलर त्याचा काय, त्या झॅलरचा काय करायचं? काय सलून मध्ये गेल्यानंतर त्यांचे वांदे होत. सलूनवाल्यांचे कोण असला तर रागवू नका, कारण काय आमचे गावचं तसे कापूक गावचं आणि हे जे शोधून शोधून गावचे जातो कापूचे जातो. होय ना? लाजता पण तिथको नाही. तसं कांड्याचवर काही कमी नाही. आता तो गप किती मी थोडस तोडतडलं होतं. हे डायरेक्ट माका सांगा विष्णू हे कशावरच वाटतं. विष्णू होय विष्णू आहे, मी विष्णू काय मोठं विष्णू येऊ असो. अरे विष्णूचा माहिती आहे? मत्स्य कश्य वराह नर असे 10 अवतार. कोणाचे? विष्णूचे. विष्णूचे 10 अवतार आणि 4 युगात 5 युगात कृत त्रेत द्वापार सत्य आणि कली या 5 युगामध्ये त्यांना 10 अवतार घ्यायचे होते विष्णूंना. बरोबर माहिती आहे? होय विष्णू बघा 10 अवतार घ्यायचे होते. त्यांनी शेवटचा अवतार कली हा 9 अवतार होते विष्णूचे. ते मानवाचा उद्धार करण्यासाठी होते आणि मानवाला तारण्यासाठी होते. आणि 10वा अवतार कली हा मानवाचा नाश करण्यासाठी. मगाशी तुम्ही सांगितलं ना कलियुग. काय हा कलियुग? कलियुगात सुद्धा आपण भजनी बुवा बदललो ना. भजनी बुवा सुद्धा बदलत चाललो. काय होता? पहिले कसे पद्धतशीर भजनं होत होती. आया बहिणी चांगल्या पद्धतीने ऐकत होत्या. माऊली सांगायचं तात्पर्य म्हणजे काय, आज बदलेत आपण तिन्ही बुवा सुद्धा आज मर्यादा सोडून चाललो नाही. आलं लक्षात? त्यामुळे आया बहिणी थांबल्या. पण मगापासून त्यांची पण केंड करतात 1500 रुपयासाठी. दोघं तू कोण त्याच्याकडे वाटदा करू नको नाही. केंड करतात अगदी 1500. अरे त्यांच्या नशिबात होत ना. तुमका किती नाही लाडके भाऊ किती नाही म्हणत तुमका. होय लाडके भाऊ हे हळूच लावू पण दात नको लावू रे. हे कमी नाही होत. लाडके भाऊ जर सगळे असले ना, आता 1500 रुपयात म्हणता घरात झोपानच खाता नवरो. या काय सांगतात पट्टा आधी 1500 रुपयात वाट भरात. अरे ज्या स्त्रीने नवऱ्याचं आयुष्यभर पगार घेऊन रे आता चॅक झोमले. खाऊ दे. माका वाटतं वहिनी का 1500 येत नाही वाटतं.
पिवा पिवा खावा. आता आपल्याकडे पद्धतच जातो बघ, खावरीलो म्हणतात ना. हा, तर आयुष्यभर नवऱ्याचा पगार घेऊन नवऱ्याचा ऐकत नाही. ती 1500 रुपये घेऊन ऐकणारा सरकारचा ऐका. जर तसा असताना आता दारोदारी फिरली नसते. माका द्यावा करून मिराजी बुवा आज त्यांचा दिवस फुकट गेलेलो. इकडे काय गावात तेवढा आजचा दिवस फुकट गेलो, नाही तर आज पेटच काढलं नाही असतो. विष्णू काय सांगताय, ज्या वेळेस कलियुगामध्ये जर मनुष्याला तरुण जायचं असेल तर नामस्मरणच वाचवेल. लक्षात घ्या. म्हणून नामस्मरण झालं पाहिजे. मी आपल्या शिस्तीत भजन केलंय, फक्त वाटानं म्हटलंय. वाटानं म्हटल्याबरोबर तुम्ही उसळ करून मोकळे झाला. पेटूक सांगतो माझी साडा दोघांच्या लावून टाकते. सन्माननीय विजय आंग्रे यांच्याकडून हे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद. तसेच प्रणित करपे, पाळनागीत, नवीन पप्पा मुलगा झाल्याबद्दल हे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद. काय गजराला सुरुवात करतो. 100% मनोरंजन करायचंय. आता कलियुग आहे. या कलियुगामध्ये आम्ही भटजी बुवा सुरुवातीला कशी गाणी लागायची बघा. सुरुवातीला गाणी सत्यनारायण असला की गाणी लागल्यानंतर आपले 10 कोसावर जरी असलो आणि आवाज कानावर असला तरी माणूस थांबायचा. गाणी कशी असायची बघा. श्री हरी जगतपिता दूर करी तो व्यथा ऐका सत्यनारायण, ऐका सत्यनारायणाची कथा, ऐका सत्यनारायणाची कथा. जगतपिता दूर करी तो व्यथा, दूर करी तो व्यथा ऐका सत्यनारायण. गजराला सुरुवात करूया. जास्त वेळ घेणार नाही मंडळी. वेसावची फारू नेसली गो नवा सारा, वेसावची फारू नेसली गो नवा सारा. जाऊ चल गो बंगराला गो पारू दर्याचे मुंजेला, जाऊ चल गो बंगराला गो पारू दर्याचे मुंजेला, जाऊ चल गो बंगराला गो पारू दर्या
नामस्मरणाशिवाय पर्याय नाही, कारण देवाची भक्ती केली पाहिजे. आता मुंबईत काय टेन्शन आहे माहिती आहे, सकाळी ना आमची घाय असता मुंबईत. आता बोवाळ मागाशी सांगितल्याने की थोडे दिवस मुंबईत आहे, थोडे दिवस तर्फे बोवाने सगळ्यात दिल्याने नाही करा सामान दिल्याने माका काय मुंबईत गेल्यानंतर यांची आम्ही सोय करता. आता हो आमची गप्पू काढता. मुंबईत गेल्यानंतर किती धावपळ होता की तर्फे बोवांकडे आमका माहिती आहे. म्हणजे आपलाचा बरा या वर्षी नाही गेला होता. हा असू द्या नाही असू द्या, काय एकमेकात मदत करूचीच असतं, लक्षात घ्या. हेच तर खरं अध्यात्म मगातपासून सांगत होतात, हेच अध्यात्म आहे. आज आपण हा कली, या कलीमध्ये नरक यातना बघतोय आपण. नरक अजून दुसरा कुठला नाही, त्याला कोण काय करीत नाही. आपल्या पहिले लोक सांगायची अरे असा करू नको, तर याला पाय गेला जाय, तुका उंच कड्यावर तू टाकलो जाय. पण काय नाही समजला, नरक वेगळा काय नाही, हा जो नरक आहे तोच आपण बघतोय. बरोबर ना मला, कारण हा कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये आपण जो आज त्रास बघतोय, महागाई अत्याचार बलात्कार काय काय होतोय या कलियुगामध्ये. आणि लहान लहान मुलं आहेत, बघा जे मुलगे होते बघा, असे मला एक पुतण्या होता लहान पोरगा, त्याने मला एक प्रश्न विचारला, काका म्हणतो तू भजन सांगतो लोकांना चांगलं चांगलं सांगतो, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. मी आपला नाही घाबरून त्याला टाळतो, मी आपला घाबरायचो, मला काहीतरी विचारली उगाच लोकांच्या पुढे आपला संस्कार होतो. पण माका ना दोन्ही बुवांका सांगताय, पुजारी बुवा आणि मेराची बुवा, तुमचा या प्रश्नाचं उत्तर गावला तर माका सांगा, कारण माका अजूनपर्यंत गावलेला नाही. माका त्यांना एक प्रश्न विचारला, काका एक होती कुत्री तिला दोन होती पिल्ल, एक होती कुत्री तिला दोन होती पिल्ल, एकाचं नाव होतं सापण आणि एकाचं नाव होतं आपण. त्यातलं म्हणतो सापण हे पिल्लू मेलं. आता कुत्रीचं दूध कोणी प्यायचं, ऐकताय ना. त्याचं काय उत्तर मला काय समजलेलं नाही, म्हणून म्हटलं आता बुवा काय सांगतील त्याच्यानंतर आपण बुवांना जाऊन पुतण्याला जाऊन सांगेल. म्हणून म्हणतोय बघा, ब्राह्मणदेव मित्र मंडळ मुंबई यांच्याकडून हे 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्यांचं म्हणणं आहे बारी पेटवा, बरोबर बारी पेटवणार. काय दोन्ही बुवा तसे काय माका वाईट बोलले नाही किंवा काय अतिरेकाने असे काय बोललेलेच नाही. फक्त माका या विष्णूचा काही कळला नाही, मध्ये त्यांना विष्णूचा अवतार दिसून आणला. मी ब्रह्म, आता सांगा ब्रह्म माझ्याकडे बघितल्यानंतर बरोबर या माझ्याच पाप नाही व्हायचा, मी काय ब्रह्मदेव नाही. आणि एकाही भजनी बुवा, आता मी सत्य सांगतोय, एकाही भजनी बुवा पहिले देवाची उपमा देण्याच्या याच्यातले रवले नाहीत परिस्थिती, एकही नाही माझ्यासाठी, बरोबर. पण आज तुमका देव म्हणण्यासारखे आज कोण भजनी बुवा नाही ना, तो तिकडे सांगत आता माका नाडानात सगळे ना हात जोडू बोलावतात. आता जोडात झालेला आता नागपुरी जोडू बोलवते, पुढे पिकले पुढे जोडू की आपला आहे ना, आपला एअरपोर्ट घेऊन फिरता. तरी नशीब काय काय तो सांगता. मोदींनी फोन केल्याने माका इमान उतरू जातो, आता घाबरलो अजून 4 दिवसापूर्वी जायचं गेलो कर्माला. आता म्हणता काहीतरी नेता नाही पासाक जाऊ गावा, म्हणजे स्वतःवर खरोखर स्वतःच वाईट म्हणून घ्यायचा. एकमेव बुवा मगाशी मेराची बुवाने सांगितलं आणि तुमका मोठेपण वाटला, त्यांना मुटकोभर मास चढला नाही, मुटकोभर मास चढला तुमच्या. स्वतः बोलतो काहीतरी थोडीशी लाज होईल आपल्या लिहून ना. हा मेराची बुवा लिहून पुजारी बुवांना थोडी लाज होईल. लिवा हा जरा एक पुजारी बुवांसाठी छोटस गाणं. याचा नशीब फुटका यो उंची न फुटका. मी जगा टकलो म्हणणार नाही,
तुमची गरज नाही. आम्ही त्याला टकलो म्हणायचो, आम्ही भजना करायची अजिबात नाही. बरोबर ना? टकलो म्हणून तो आम्ही कशात करायचा पिढा कसे आहे नाही. आम्ही म्हणायचं नाही म्हणून सांगतो, मी म्हणणार नाही. याचा नशीब फुटका लो उंचीन फुटका, याचा नशीब फुटका लो उंचीन फुटका. पुजारी बसलाय शेजारी, गोगल गाय आणि पोटात पाय, त्याच्या केस नाही राहिलाय डोक्यावरी. गोगल गाय आणि पोटात पाय, त्याच्या केस नाही राहिलाय डोक्यावरी. गोगल गाय आणि पोटात पाय, त्याच्या केस नाही राहिलाय डोक्यावरी. याचा नशीब फुटका लो उंचीन फुटका. बसलाय शेजारी, पुजारी बसलाय शेजारी, गोगल गाय आणि पोटात पाय, याच्या केस नाही राहिलाय डोक्यावरी. गोगल गाय त्याचं बोलता सुद्धा कसं माहितीये, मी मगाशी जीवोद्योग गेलो होते, सुकी बावडी बघून गेलो होतो. सुकी बावडी रवली आता गव्हर्नमेंट 5 लाख रुपये देतो. हो, सुकी बावडी म्हणता शोधतोय मी. म्हणजे बोलता पण तो लय हुशार. हा काय तुमका सांगवा, बरोबर म्हणता मी ना नाडीपासून येताना माका नुसते याच्यावाले ना गाडीवाले नुसते बडबडत येतो. पण सांगतो तुमची हेडलाईट बाजूक करा आणि तुम्ही पुढे यावा म्हणून माका उशीर होता. आता त्यांच्यावर गाणं म्हटल्यावर ह्यांचा मुटको भर मास वाढला नाही. नुसतं वाटण्यासारखं मग अशी उडा होता. काय नुसती पेटी फरफर फरफर करताना बरोबर अगदी प्रेमात पडणार. बरोबर, पेटीबद्दल नाद नाही करायचं, पुढे हात नाही लावायचं. वा, एकदा त्याने सुरुवात केल्याने काय इकडे तिकडे बघायचं नाही. मग काय नुसते नाचतो. तू सांभाळून जरा नाचा, वय झाला आता समाजला. आता त्यांच्या बरोबर त्यांच्यासाठी काय काय बऱ्याच दिवसाने भेटलाय बुवा, बऱ्याच दिवसाने भेटलाय बुवा, यांचा सत्कार करायला हवा हवा हवा. आर फुलाने मडवून यांना गाढवावर बसवूया, चला 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 चला. फुलाने मडवून यांना गाढवावर बसवूया, चला रे चला रे चला. आर फुलाने मडवून यांना गाढवावर बसवूया. बऱ्याच दिवसाने भेटलाय बुवा, बऱ्याच दिवसाने सत्कार करायला हवा हवा. बऱ्याच दिवसाने भेटलाय बुवा, यांचा सत्कार करायला हवा हवा. आर फुलाने मडवून यांना गाढवावर बसवूया, चला चला चला. आर फुलाने मडवून यांना गाढवावर बसवूया, चला 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 चला. आता पेटा नव्हती ना, काय शेवटी कसं मंडळी बघा, मी त्यांना बोललोय नाही तर ते काय बोलणार नाही आणि तुमचं मनोरंजन होणार नाही. मग उद्या काय म्हणते, मांजरेकर काय बोललोच नाही म्हणून आपला ठेवली सत्कार केल्यान माझो गाडवार बसवल्यान मागा करून पळालो ना. पकवाद वादक यांस आमचे
सन्माननीय दिलीपजी पाटकर वसंत तर्फे बोयांकडून हे 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हा गजालाकडे येऊया. हळूहळू त्यांना थोडे 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 घेऊया, गरम करूया. मगाशी बुवानीच बरोबर सांगितलं. आमचे बाप्पा महाराज धोतर घालून आहे. ज्यांचं धोतर ज्यांनी घातलं त्यांनी आपली जमीन ठेवली नाही का, आणि जीन्सवर आले त्यांनी विकली. जीन्स दिल्यानंतर विकून टाकली. आणि आता तुम्हाला सांगतो मंडळी, या कलियुगामध्ये जमिनी जागेसाठी भांडण, पण जमिनीचे मालक आपण नाही. आपण जमिनीचे मालक नाही. दोन्ही बुवांना सांगतो, आपल्याला जमीन मालक म्हणून आपण वावरायचं नाही, कारण आम्ही फक्त राखणदार आहोत. पहिल्या पिढीने आपल्याकडे दिली आहे, आपल्याला पुढच्या पिढीला देऊन निघायचंय. आपलं इथे काही नाही, फक्त पूर्वजाचं आहे ते आपण सांभाळायचं. आपल्याला वाढवायला नाही जमलं तरी चालेल, पण विकायची नाही. माझा सांगण्याचा उद्देश काय आहे, आपण जमिनी विकतो आणि जमिनी विकल्यानंतर पैसा आला. आता बऱ्याच जणांना हायवेचे पैसे येले. अहो काय काय जणांची एवढी सोय झाली आहे, माहेर वसने सुद्धा गावात जाऊन कोतले माहेरा बरोबर खैली आते नव्हती, 7-12 ती सुद्धा लागली. कोण खैचे इले, आणि सरकारने आधी हे सगळं शोधून काढला. कमाल माका वाटली. अहो एकाच्या घरात एकाकडे 85 लाख रुपये मिळाले. 85 लाख. बरी सत्य परिस्थिती आहे. आता गावाचं नाव नाही सांगत आणि त्याचं नाव नाही सांगत. 85 लाख रुपये मिळाले, सगळे दारू उडवून टाकले. झाले आता कंटन गोपाला, जमीन बी गेली, पैसे बी गेले. म्हणजे ही परिस्थिती आहे बघा. म्हणून आपण मालक नाही. जमिनीवरती वाद असतो, भाऊ भाऊ भांडतो. जर आपलं पूर्वजांचं घर असेल तर ते अर्ध करण्यासाठी आपण भांडतो, काय त्याला अर्थ नाही. ऐका, हे आता आम्ही भांडतो, एकमेका आम्ही बोलतो, हे आपलं मनोरंजनासाठी. पण त्यांचा काय, त्यांचा 7-12 माझा 7-12 वेगळं होता, तसं काही विषयच नाही 7-12. काय विभाग तळाचे मालक अभितर्फे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. म्हणून सांगतो मंडळी. आणि आता देवाला सुद्धा आज इथे बघा, आपल्याला साक्षात देव आणि इथे देव माणसं दिसली. आज या गावामध्ये खरोखर आनंदाचं वातावरण आहे. इथे साक्षात देव माणसं आणि देव सुद्धा आपल्याला गाभाऱ्यात दिसतोय. नाही तर काही ठिकाणी देव सुद्धा गाभाऱ्यात नाही, तिथे सुद्धा भांडण चालू आहे.
काही तर आपल्या सिंधुदुर्गातल्याच गोष्टी आहेत, सिंधुदुर्गातल्याच गोष्टी आहेत की काही कोर्टात चालू आहेत प्रकरण देवाची. कारण हा माझा मान आहे, मानावरनं काय नाही हो, आपण काय घेऊन जाणार नाही. फक्त परमेश्वराचं नामस्मरण करा, या कलियुगामध्ये चालेल, तेच आपल्याला तारून नाही. आता महिला वर्ग खरोखरच आपण बसलेले, महिला वर्गांसाठी महिलांचं मोठं योगदान आहे या जगाला. अहो, एखादी स्त्री ही आपली अबरू आपल्या भावासमोर सुद्धा कधी उडी केली नाही. ती स्त्री ज्यावेळी आपल्या बाळाला भूक लागते आणि बाळ ज्यावेळी रडत असते त्यावेळी कोणाचा विचार करत नाही, तिला ते त्या बाळाला आपला पाना पाजते. म्हणजे एवढी ते ताकद माऊलीमध्ये आहे. अहो, त्या माऊलीने जे मुलाला पाना दिलेला असतो त्या पाण्यातून कॅल्शियम मिळतं आपल्याला. बघा, हजारो वर्ष जरी हाड जमिनीत असली तरी जशीच्या तशी असतात, आणि लोखंड जरी 10 वर्ष ठेवा लोखंडाला गंज पकडतो, पण त्या हाडांना काय होत नाही. म्हणजे ताकद किती आहे बघा. माऊलीमध्ये ताकद आहे. त्या महिला वर्गांसाठी जोरदार एकदा टाळ्या होऊन जाते. कारण आई सारखे दैवत नाही या तिन्ही जगती, आई विना भिकारी तिन्ही जगात स्वामी. आई सारखं मोठं दैवत नाही. आई वडिलांची सेवा करा, कोणाची सेवा करू नको. नाही तर 1,500साठी बायकोचे पाय धरच्या आणि जाशा स्वतःच काढू पैसे आणि 500 डाबल्यातले 1000 द्यायचे. कोण सांगत होतो मिराशी बुवा, तुम्ही जातात की 500 रुपये 1000 रुपये काढू 1,000 हे सांगते. एकमेकाकडे वाट लागतो. सेवा करत असताना पांडुरंगाला त्याला बोलवायला, तेव्हा पांडुरंगाला सांगितलं मी आई वडिलांची सेवा करतोय, तेव्हा ही वीट फेकतो, तू थांब. म्हणून युगे 28 विठेवरती उभा आहे पांडुरंग. बुवा असला काहीतरी सांगा, नाही तर ते 1500 रुपयावर डोळं ठेवू नको तुम्ही. त्यांचा ते सरळ बदलान दे समजला. त्याच्या काय झाला ते घाबरणार नाही. आता महिला वर्ग अजिबात घाबरणार नाही, कारण त्यांचे 3 भाव, आता एक बहीण झाली. ती 2 भाव आणि एक बहीण झाली. पहिले 3 भाव होते मुख्यमंत्री, नवरे सुद्धा घाबरत नव्हते. कारण मुख्यमंत्री आणि काय कोण गरीब नाही इकडे लक्षात घ्या. तुम्ही आज तुमचे बंधू सगळे ज्यांना 1500 रुपये तर तुमचे भाऊ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहे. आणि आता माझ्या बायकोला पण येतात, म्हणजे माझा मेवना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री. माका काय कमी आहे सांगा. हा काय कमी तुमका येतो, तुमचं मेवना माझा मेवना मुख्यमंत्री. त्या दिवशी माका जाब नाही भेटला. 1500 रुपये घेऊ. आई बापाची सेवा करा, स्वर्ग आपल्याला घरातच मिळू शकतो. कुठल्याही तीर्थक्षेत्री जायची गरज नाही. तीर्थक्षेत्र करून काय होत नाही मंडळी. आपल्या आई वडिलांची सेवा करा. सकाळी उठल्यानंतर आपण आपल्या आई वडिलांचे पाय धरा. आणि मला सांगा, या गावात खरोखर इतकं सुंदर वातावरण आहे, महिला वर्ग सुद्धा इतकं चांगल्या आवडीने भजन ऐकताय. पण मला सांगा, सकाळी उठल्यानंतर कुठली स्त्री आपल्या नवऱ्याचे पाय धरते हो? आहे
माझ्याकडनं 500 रुपये बक्षीस मिळालं. आहे कोण? नवऱ्याचे पाय धरते. बरोबर नवऱ्याच्या पायामध्ये स्वर्ग आहे. नवऱ्याच्या पायामध्ये स्वर्ग आहे. सकाळी उठल्यानंतर नवरा म्हणजे विष्णू. बरोबर वा. नवरा म्हणजे विष्णू आणि पाय का चेपायचे याला सुद्धा एक कारण आहे. सगळ्यात नाही सांगत तुमका पुंडलिका नाथे पुत्राचा येईल का जन्माला. पुंडलिका नाथे पुत्राचा येईल का जन्माला. भवसागरा वनवास केला रामाने. आपण म्हणतो रामाला वनवास लागला कारण त्याने 6व्या अवतारामध्ये परशुराम नावाचा अवतार होता बघा. परशुरामाचा अवतार असताना त्याने आपल्या आईचं काळीच काढलं होतं. आईला मारलं होतं वडिलांच्या हत्येसाठी आणि त्याचा परिणाम राम अवतारामध्ये दिसला बघा. तेव्हा होतं आज केलेलं म्हणजे आज्याने करायचं आणि नातवानं बघायचा. आता ते दिवस राहिले नाही. आता सकाळी करायचं आणि संध्याकाळी बघायचं ही परिस्थिती राहिली. कारण तेव्हा आदिनाथ मेस्त्री यांच्याकडून आमचे दोन्ही तबल वादक आणि तबला वादक यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद. प्रभू रामाला 6व्या अवतारामध्ये ज्यावेळी आईला मारलं होतं म्हणून आईने वनवासामध्ये पाठवलं. म्हणून सांगतोय त्यांची आठवण करून आम्ही आजपर्यंत इथे भजन करतोय. पण कदंबा पांचाळ पाटील काय होते सर्वांनाच माहिती नाही. ते आपण दाखवायची गरज आहे.
झालेलं मत्स्यगंधा कदंबवांची आठवण केल्याबद्दल मंगेश तर्फे यांच्याकडून हे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. वल्लव रे वलव 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 रे वल्लव रे वलव 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 रे वल्लव रे वलव 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 रे वल्लव रे धन्यवाद धन्यवाद. बघा काकाने टाळी वाजवली, बाकी कोणी टाळीच नाही वाजवली. अजून काय पण अजून काय परशुराम बुवांची आठवण केल्याबद्दल श्री संभाजी आंग्रे यांच्याकडून हे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आता एक पाटील बुवांची छोटीशी झलक. पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मातीला, पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मातीला. आता यानंतर काशीराम परब बुवांचा एक छोटासा आणि मी गजर पण संपवतोय. गेलं दसरा आली दिवाळी आठवण राव, गेलं दसरा आली दिवाळी आठवण राव, दिवाळी मासुराची राव, दिवाळी
धन्यवाद. पांचाळ बुवांचं अभंग झालं. गुरु सीतारामचा भला झलक त्यांच्यासाठी आदिनाथ मिस्त्री यांच्याकडून हे 500 रुपये झाले. 100% प्रयत्न करतो. अप्रतिम गजर वसंत तर्फे यांच्याकडून हे 251 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चालू कोणाला आठवत असेल तर पटकन म्हणून दाखवते. काय विषय नाही. विचारा. म्हणतो मी गुरु सुतार मुजावला मी अभंगाच्या वेळेस 100% म्हणतो. आता गजर संपवतो त्यांच्याकडे आहे. आता ते म्हणतील आता गुरु सुतार म्हटलं आणि तर 500 रुपये मी त्यांना देतो 100%. आता लक्षात बुवा दोन्ही बुवांना 500 रुपयासाठी राबणार ते 100%. नाही म्हणायचे पण नाटक लागतात.